आजच्या काळात मोबाईल म्हणजे केवळ संवादाचं साधन राहिलेलं नाही, तो आपला चालतं फिरतं बँक खातं आहे, वैयक्तिक माहितीचा खजिना आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. बदलापूर रेल्वे स्टेशनची गर्दी असो वा प्रवासातील गडबड, मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी घाबरून न जाता जर तुम्ही आधीच काही तयारी करून ठेवली आणि चोरी झाल्यानंतर योग्य पावलं उचलली तर मोठी आर्थिक व वैयक्तिक हानी टाळता येऊ शकते. मोबाईल हरवण्यापूर्वीच काही गोष्टींची तयारी करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात आधी तुमच्या मोबाईलचा 15 अंकी IMEI नंबर कुठेतरी सुरक्षित लिहून ठेवा. हा नंबर डायल पॅडवर *#06# दाबल्यावर मिळतो आणि चोरीची तक्रार करताना तो अत्यावश्यक असतो. त्यासोबतच अँड्रॉइड फोनमध्ये फाइंड माय डिव्हाइस आणि आयफोनमध्ये फाइंड माय आयफोन हे सेटिंग कायम सुरू ठेवा, जेणेकरून फोन हरवल्यावर त्याचं लोकेशन शोधणं किंवा दुरून लॉक करणं शक्य होईल. तुमचे महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि कॉन्टॅक्ट्स हे गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाउडवर बॅकअप करून ठेवा, म्हणजे फोन गेला तरी तुमची माहिती सुरक्षित राहील. फोनला नेहमी स्ट्रॉंग पासवर्ड किंवा बायोमेट्रिक लॉक वापरा आणि सिम कार्डवर सिम पिन लावा, जेणेकरून चोर तुमची सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून OTP किंवा कॉलचा गैरवापर करू शकणार नाही. जर दुर्दैवाने मोबाईल चोरीला गेला तर विलंब न करता तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल ऑपरेटरला फोन करून सिम कार्ड ब्लॉक करा. यामुळे तुमच्या नंबरवर येणारे बँकेचे OTP आणि इतर संवेदनशील संदेश चोराच्या हाती जाणार नाहीत. त्यानंतर तुमचे UPI, नेट बँकिंग आणि गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या पेमेंट ॲप्सचे ॲक्सेस तात्काळ बंद करा. भारत सरकारच्या CEII.gov.in या पोर्टलवर जाऊन IMEI नंबरच्या आधारे तुमचा मोबाईल ब्लॉक करा. एकदा हा नंबर ब्लॉक झाला की तो फोन भारतातील कोणत्याही नेटवर्कवर चालू शकणार नाही आणि चोरासाठी तो पूर्णपणे निकामी ठरेल. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने मोबाईल चोरीची तक्रार नोंदवा, कारण ही तक्रार सिम कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी आणि CEIR पोर्टलवर कारवाईसाठी आवश्यक असते. यासोबतच तुमचे ईमेल, गुगल अकाउंट, फेसबुक, इंस्टाग्राम यांचे पासवर्ड त्वरित बदला. मोबाईल चोरीनंतर तात्काळ करायच्या या पायऱ्या लक्षात ठेवा. ऑपरेटरला कॉल करून सिम ब्लॉक करणे, पोलीस तक्रार नोंदवणे आणि CEIR पोर्टलवर IMEI ब्लॉक करणे, या 3 पावलांनी तुमची मोठी हानी टाळता येऊ शकते. बदलापूरमधील आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करा. तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. सतर्क रहा आणि आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा.